राहुल एका छोट्याशा गावात राहायचा. घरची परिस्थिती खूप गरीब होती. वडील शेतमजूर होते आणि आई लोकांच्या घरी भांडी घासायची. पण राहुलचं एक मोठं स्वप्न होतं, मोठा अधिकारी बनायचं. शाळेत तो हुशार होता, पण त्याच्याकडे चांगले कपडे नव्हते. अनेकदा मित्र त्याची चेष्टा करायचे. एक दिवस शाळेत वार्षिक कार्यक्रम होता. सर्व मुलं नवीन कपडे घालून आली होती. राहुल मात्र जुने शर्टमध्ये आला. एका मुलाने हसत विचारलं, "अरे राहुल, नवीन कपडे नाहीत का?" संपूर्ण वर्ग हसू लागला. राहुलच्या डोळ्यात पाणी आलं. तो घरी आला आणि आईला म्हणाला, "आई, आपण एवढे गरीब का आहोत?" आई काही बोलली नाही. तिने फक्त त्याच्या डोक्यावर हात फिरवला. त्या रात्री राहुल झोपला नाही. मध्यरात्री त्याला पाणी प्यायचं होतं. तो उठला आणि त्याने पाहिलं की आई एका फाटलेल्या चपलेला दोरा बांधत होती. राहुल म्हणाला, "आई, झोपली नाहीस अजून?" आई हसली. "बाळा, उद्या कामावर जायचं आहे." ही चप्पल तुटली होती. राहुलने नीट पाहिलं. आईची चप्पल पूर्ण फाटलेली होती. त्या क्षणी त्याच्या मनात काहीतरी बदललं. त्याने मनाशी ठरवलं, गरिबीची लाज वाटून काही होणार नाही. गरिबी बदलण्यासाठी मेहनत करावी लागेल. दुसऱ्या दिवसापासून राहुल अभ्यासात अजून जास्त लक्ष देऊ लागला. गावात वीज जायची, त्यामुळे तो रस्त्यावरील दिव्याखाली बसून अभ्यास करायचा. लोक हसायचे, "काय होणार एवढ्या अभ्यास करून?" पण राहुल फक्त हसायचा. वर्षे गेली. 12वीमध्ये त्याला चांगले गुण मिळाले. पुढे कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजची फी भरण्यासाठी तो सकाळी वर्तमानपत्र टाकायचा, दुपारी कॉलेज करायचा आणि रात्री अभ्यास. अनेक वेळा थकून जायचा. एक दिवस तर त्याच्या मनात आलं सोडून द्यावं सगळं. पण त्याच वेळी त्याला आईची ती फाटलेली चप्पल आठवली. तो पुन्हा उभा राहिला. काही वर्षांनी त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात तो नापास झाला. दुसऱ्या प्रयत्नातही अपयश आलं. नातेवाईक बोलू लागले, "किती वर्ष वाया घालणार, नोकरी कर आणि शांत बस." राहुल खचला. त्या रात्री आई त्याच्याजवळ आली. ती म्हणाली, "बाळा, झाडाला फळ यायला वेळ लागतो, पण मुळे मजबूत असतील तर झाड नक्की वाढतं." आईच्या त्या एका वाक्याने राहुलला नवीन ताकद मिळाली. त्याने पुन्हा अभ्यास सुरू केला. दिवसरात्र मेहनत केली आणि अखेर निकालाचा दिवस आला. राहुलचा नंबर यादीत होता. तो अधिकारी झाला होता. त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तो धावत घरी आला. आई अंगणात बसली होती. राहुल तिच्या पायाशी बसला आणि म्हणाला, "आई, तुझी फाटलेली चप्पल आज माझं आयुष्य बदलून गेली." आईला काहीच समजलं नाही. राहुलने तिचे पाय हातात घेतले आणि म्हणाला, "त्या दिवशी जर मी ती चप्पल पाहिली नसती तर कदाचित मी आज इथपर्यंत पोहोचलो नसतो." दुसऱ्या दिवशी राहुल आईला शहरात घेऊन गेला. तिला नवीन साडी घेतली, नवीन चप्पल घेतली. पण आई हसून म्हणाली, "मला त्या जुन्या चपला जास्त आवडतात." राहुल आश्चर्यचकित झाला. आई म्हणाली, "कारण त्या चपलांनी मला गरिबीत साथ दिली आणि तुला यशाकडे नेलं." राहुलच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. त्या दिवशी त्याला कळलं, यश मोठ्या पैशातून मिळत नाही. यश मोठ्या स्वप्नातून आणि वडिलांच्या त्यागाची किंमत ओळखून मिळतं. कथा शिकवण: परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानू नका. आजचा संघर्षच उद्याच्या यशाची पायाभरणी असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अशाच प्रेरणादायी मराठी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनल विसरलेल्या गूढ गोष्टी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.